नमस्कार मित्रांनो, स्पार्टन प्रदीप यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, एक नवीन शिक्षक भरती जाहीर आलेली मित्रांनो बघू शकता। विद्याभूषण शिक्षण संस्था बघा बाळापूर बघा द्वारे संचालित बघा मित्रांनो, विद्याभूषण हायस्कूल बाळापूर तळोदी तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूरची जाहिरात आहे मित्रांनो। एक शिक्षक भरती बघा इथं शाळेची स्थापना देईल 1984ची 100% अशी अनुदानित शाळा आहे मित्रांनो। बघा इथं माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे परवानगी पत्र सुद्धा इथं दिलेलं आहे बघू शकता। त्याच्यानंतर बघा शैक्षणिक आपल्याला पदाचे नाव बघू शकता। पदाचे नाव कनिष्ठ लिपिक आहे मित्रांनो, कनिष्ठ लिपिकाचं पद आहे मित्रांनो। बघा एक पद आहे मित्रांनो आणि शैक्षणिक पात्रता बघू शकता 12वी किंवा पदवीधर MSIT संगणकाचे ज्ञान परिपूर्ण असणे गरजेचं आहे मित्रांनो। संगणकाचं ज्ञान सुद्धा तुम्हाला असणं गरजेचं आहे मित्रांनो। त्यातच पुन्हा वेतन श्रेणी तुमची असणार आहे मित्रांनो। शासकीय नियमानुसार तुमची वेतन श्रेणी राहील आणि तपशील संवर्ग एकाकी पद आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, एकेकी पद अराखीव असल्यामुळे कोणतेही प्रवर्ग व संवर्गातील उमेदवार पात्र ठरतो मित्रांनो। जर मित्रांनो आता खुल्या प्रवर्ग आहे मित्रांनो, अराखीव जागा आहे म्हणजे मित्रांनो कोणतेही प्रवर्ग असू द्या, कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असू द्या, तिथं तो त्या भरतीसाठी पात्र ठरू शकतो मित्रांनो। बघा पात्र उमेदवारांनी दिनांक 22 एप्रिल 2025 पर्यंत भेटावे किंवा हस्ताक्षरात लेखी अर्ज करावा। बघा मित्रांनो 22/4/2025 पर्यंत भेटावे किंवा स्वहस्ताक्षरामध्ये तुमचा लेखी अर्ज तुम्हाला तिथे नेऊन द्यायचा मित्रांनो 22 तारखेपर्यंत। आणि 22 तारखेच्या नंतर जेव्हा 23 तारीख असणार मित्रांनो मुलाखत, बघा तुमची 23 तारखेला मुलाखत आहे मित्रांनो। 23 एप्रिल 2025 सकाळी 10 ते 3 पर्यंत म्हणजे शाळेच्या ठिकाणी तुमची काय असणार मित्रांनो मुलाखत राहील। एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो। नेक्स्ट मित्रांनो बघा सरस्वती एज्युकेशन सोसायटी मित्रांनो देवळाली बघा हायस्कूल। आणि विशेष म्हणजे जाहिरात मित्रांनो बघा मायनॉरिटीज इन्स्टिट्यूटची मित्रांनो देवळाली हायस्कूल। बघा याच्यामध्ये दिलेलं आहे नेम ऑफ द पोस्ट दिलेलं बघू। असिस्टंट टीचरचे एक पद आहे मित्रांनो बघू शकता BA किंवा BPED। त्यानंतर असिस्टंट टीचरचं मित्रांनो एक पद आहे मित्रांनो बघा BA BEd मराठीसाठी मित्रांनो। त्यानंतर असिस्टंट टीचरचं पद एक मित्रांनो बघू शकता BA BEd हिंदीसाठी मित्रांनो। त्यानंतर बघा ड्रॉइंग टीचरचं एक पद आहे मित्रांनो बघा एक पद दिलेलं आहे ATT पाहिजे मित्रांनो। त्याच्यानंतर बघा शिक्षण सेवकाचं एक पद आहे मित्रांनो बघा शिक्षण सेवकाचं सुद्धा एक पद आहे मित्रांनो। तर यासाठी बघा मित्रांनो इथं DTED आणि TET पात्र आवश्यक आहे मित्रांनो। त्यानंतर लायब्ररीयनचं सुद्धा एक पद आहे मित्रांनो बघा BA किंवा BCom विथमध्ये तुम्हाला तुमचं BLIB झालं पाहिजे। विथमध्ये कम्प्युटर नॉलेजसुद्धा तुम्हाला असणं गरजेचं आहे। बघा मित्रांनो या चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, अल्पसंख्याकांची शाळा आहे मित्रांनो। तर बघा एलिजिबल कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू द सबमिट देअर अप्लिकेशन्स अलॉंग विथ द कॉपी ऑफ द सर्टिफिकेट्स ऑन ईमेल। तुम्ही तुमचे जे सर्टिफिकेट्स वगैरे असणार आहे मित्रांनो त्याचे कॉपीज तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन्स या मेलवरती सुद्धा तुम्ही सबमिट करू शकता मित्रांनो। किंवा मित्रांनो बघा तुम्ही या ईमेलवरती तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमचा जे कॉपी सर्टिफिकेट असणार ते तुम्ही सेंड करू शकता। किंवा मित्रांनो बघा इथे तारीखसुद्धा देईल तुम्हाला 12/4 ते 3 मे पर्यंत तुम्ही पाठवू शकता। त्याच्यानंतर बघा म्हणजे तुमचे जे संडे म्हणजे आपला जो रविवार असतो मित्रांनो गव्हर्नमेंट शासन डिक्लेअर हॉलिडे असतो मित्रांनो, तर तो वगळता बाकीच्या दिवसामध्ये तुम्हाला हा सबमिट करायचा। त्यानंतर मित्रांनो बघा 10 ते 3 वाजेपर्यंत तुम्ही बाय हँडसुद्धा नेऊन देऊ शकता बाय पोस्ट ॲट द अबो मेन्शन ॲड्रेस।
तुम्ही बाय हँड देऊ शकता, तुम्ही मेल करू शकता किंवा तुम्ही पोस्टानं सुद्धा तिथं पाठवू शकता मित्रांनो. त्यानंतर बघा इंटरव्ह्यू विल बी द हेल्ड ऑन द मंडे. बघा इथं तुम्हाला तारीखसुद्धा दिलेली बघू शकता 5 मे 2025. ठीक आहे, 9 वाजता सकाळी ॲट द अबोव मेन्शन ॲड्रेस. म्हणजे तुम्हाला मेन्शन केलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला 5 मेला तुम्हाला काय इंटरव्ह्यू राहील मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला त्याची तारीखसुद्धा दिलेली की या तारखेपर्यंत तुमचे डॉक्युमेंट तिथपर्यंत गेले पाहिजे, त्यांच्या शाळेपर्यंत पोहोचले पाहिजे मित्रांनो. बघा या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिलेला आहे, बघू शकता ॲड्रेस बघू शकता. ॲड्रेस आणि इथं मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे, तुमची इथं मेल आय डीसुद्धा दिलेली बघू शकता मित्रांनो. चला त्याच्यानंतर बघू मित्रांनो 100% शांतता शाळा आहे मित्रांनो. बघा जनता ज्ञानोपासक मंडळ लोहगड तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला द्वारा संचलित. बघा वसराम नाईक आडी उच्च माध्यमिक आश्रमशाळा साखरविरा. बघा तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोल्याची मित्रांनो. या ठिकाणी परवानगी पत्रसुद्धा दिलेलं बघू शकता, हे तुम्ही वाचून घेऊ शकता मित्रांनो, काही अडचण नाही. अल्पसंख्याक दर्जा प्राप्त अशी शाळा आहे मित्रांनो. महत्त्वाचं म्हणजे काय पदाचे नाव बघा मित्रांनो. शिक्षण सेवकाचं पद आहे उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाचं पद आहे मित्रांनो. बघा एक पद दिलेलं आहे, शिक्षणार्थ दिलेले बघा MSc BEd आणि सब्जेक्टसुद्धा दिलेला आहे फिजिक्ससाठी मित्रांनो. बघा संवर्ग बघा खुल्या प्रवर्गासाठी, म्हणजे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असला तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. जे वेतन भत्ते राहील मित्रांनो ते शासनाच्या नियमानुसार राहील मित्रांनो. म्हणजे शिक्षण सेवकाला जे देय असेल मित्रांनो त्यानुसार मानधनानुसार देय राहील. तर बघा गरजू आणि इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक त्या कागदपत्राच्या छायांकित प्रतीसह सो खर्चाने दिनांक 22/4/2025 रोजी मंगळवारला दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत प्रत्यक्षात मुलाखती हजर राहायचं मित्रांनो. तुम्हाला प्रत्यक्षामध्ये हजर राहायचं मित्रांनो. 22 तारखेला तुम्हाला हजर राहायचं इंटरव्ह्यूसाठी मित्रांनो. तर तुम्हाला बघा त्या ठिकाणी तुमचं मुलाखत राहील मित्रांनो, पण त्यामध्ये यांनी एक टीप दिली बघू शकता. 200 गुणाची लेखी परीक्षा राहील मित्रांनो. किती? 200 गुणाची परीक्षा. त्यानंतर 25 गुणाची तुमची तोंडी परीक्षा राहील मित्रांनो. म्हणजे तुमची 200 गुणाची लेखी परीक्षा राहील आणि 25 गुणाची तुमची तोंडी राहील. बघा मित्रांनो म्हणजे 225 गुणाची अशी तुमची परीक्षा राहणार मित्रांनो. मुलाखतीची तुम्हाला तर तारीख सुद्धा दिली. सावित्रीबाई फुले विद्यालय बार्शी टाकळी तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोलाची जाहिरात मित्रांनो. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो. या ठिकाणी पेपरसुद्धा ठेवलेला आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो बघा वंदे मातरम शिक्षण संस्था सांगली. वंदे मातरम शिक्षण संस्था सांगली येथील बघा व्यंकटेश बाल मंदिर डॉक्टर अप्पासाहेब चोपडे प्राथमिक विद्या मंदिर व शहीद भगतसिंग हायस्कूल सांगली येथे खालीलपदी भरायचे मित्रांनो. बघा बालवाडीचे 2 पदे मित्रांनो. यासाठी तुम्हाला शिक्षण पात्रता दिले अंगणवाडी कोर्स किंवा पदवी पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा प्राथमिक शिक्षकाचे मित्रांनो 2 पदे मित्रांनो. त्यासाठी BEd पाहिजे मित्रांनो. त्यानंतर मराठीसाठी सुद्धा दिले 1 पदे मित्रांनो. त्यासाठी BEd लागतं मित्रांनो. इंग्रजीसाठी सुद्धा एक BEdचं पद आहे मित्रांनो 1 पदे. हिंदीसाठी पण 1 पदे मित्रांनो BEd लागतं मित्रांनो. गणितासाठी सुद्धा 1 पदे मित्रांनो BEd लागतं. बघा विज्ञानासाठी सुद्धा 1 पदे मित्रांनो. त्यासाठी सुद्धा BEd म्हणजे तुमच्याकडे जे BSc BEd असणार किंवा BA BEd असणार हे गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर स्पोर्ट्ससाठी पण BPEd लागेल मित्रांनो 1 पदे मित्रांनो. तर बघा इच्छुक उमेदवारांनी मुलाखती कर दिनांक 21/4/2025 म्हणजे 21 एप्रिल रोजी सकाळी ठीक 11 ते 2 वाजेपर्यंत आवश्यक मूळ कागदपत्रासह व झेरॉक्स प्रतीसह राजेश डेव्हलपर्स हॉटेल्स चिनारसमोर बघा देवल कॉम्प्लेक्स गाळा नंबर 10 विश्राम बाग सांगली येथे उपस्थित राहावे. ते बघा अनुभवी उमेदवार प्राधान्य राहील मित्रांनो. तुम्हाला जर अनुभव जर असेल मित्रांनो
जर एखाद्या शाळेचा, एखाद्या संस्थेचा किंवा क्लासेसचा कोणताही अनुभव असेल मित्रांनो, तर सगळ्यात पहिले तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल मित्रांनो. त्यानंतर इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या बालवाडी शिक्षिका म्हणून प्राधान्य राहील मित्रांनो. म्हणजे तुम्ही जर इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेले असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला प्राधान्य राहील मित्रांनो. बघा नेक्स्ट आहे मित्रांनो, बालवीर सोशल फाउंडेशनची बालवीर विद्यानिकेतन बघा बेळगुंडी, हनुमाननगर बेळगुंडी तालुका जिल्हा बेळगाव. बघा या शाळेकरिता खाली रिक्त पदे भरायची आहेत मित्रांनो, बघू शकता. यासाठी दिलेले सहाय्यक शिक्षक पदे मित्रांनो, समाज विज्ञान एक पदे मित्रांनो, BA BEd लागतं मित्रांनो. त्यानंतर बघा सहाय्यक शिक्षक इंग्रजीसाठी मित्रांनो 2 पदे मित्रांनो इंग्रजीसाठी. त्यानंतर इथं DEd किंवा BEd लागतं मित्रांनो. त्यानंतर सहाय्यक शिक्षक दिलेले गणित किंवा विज्ञानासाठी बघा 1 पदे मित्रांनो, BSc BEd लागतं मित्रांनो. त्यानंतर एक मराठीचं सुद्धा पद दिलेलं आहे मित्रांनो. तर बघा मराठीसुद्धा पद दिले, इथं BEd लागतं मित्रांनो. त्यानंतर सहशिक्षक बघा कन्नड 1 पदे मित्रांनो, DEd किंवा BEd लागतं मित्रांनो. त्यानंतर सहशिक्षक शारीरिक शिक्षणाचं सुद्धा दिले 1 पदे मित्रांनो, BPEd लागतं मित्रांनो. सहशिक्षक चित्रकलासुद्धा दिले, या ठिकाणी 1 पदे चित्रकला पदवी लागते ATD. त्यानंतर मित्रांनो बघा सहशिक्षक संगीत, याच ठिकाणी संगीत पदवीधर लागतं मित्रांनो. त्यानंतर संगणकासुद्धा एक संगणक ऑपरेटरचं 1 पदे, त्या ठिकाणी बघा मराठी किंवा कन्नडसाठी किंवा बघा 1 पद दिलेलं आहे. संगणक हाताळण्याचं तुम्हाला पूर्वज्ञान असणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर आयाचं पण 2 पदे मित्रांनो. बघा अक्षर ज्ञान आवश्यक आहे मित्रांनो आयासाठी. इच्छुक उमेदवारांनी अर्ज व कागदपत्रासह मुलाखतीसाठी दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता बालवीर अर्बन कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड बघा बेळगुंडी, मुक्काम पोस्ट बेळगुंडी तालुका जिल्हा बेळगाव येथे तुम्हाला उपस्थितीत राहायचं मित्रांनो. एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो. बऱ्याचशा काही चांगल्या जाहिराती मित्रांनो. तुम्ही जाऊन इंटरव्ह्यू किंवा तुम्ही बऱ्याच ठिकाणी पेपरसुद्धा एक्झामसुद्धा होतात, तुम्ही जाऊन मित्रांनो इंटरव्ह्यू देऊ शकता मित्रांनो. अशा नवनवीन जाहिराती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.